साहेब आपण सुमीकडे गेलो ना, हे एकदम करेक्ट झालं साहेब. म्हणजे आता काही कन्फ्युजनच राहिलं नाही ना. हा मग आमची सुमी आहेच तशी, कसली पण कुठली पण अडचण असू दे, सुमीकडे तोडगा नाही असं कधीच नाही. खरंय खरंय, म्हणजे तुम्ही सांगताय ना ते एकदम करेक्ट आहे साहेब. साहेब तुमच्या पाया पडतो, मला साहेब तेवढं म्हणू नका. बरं साहेब. हाय का तुम्ही मला साहेबच म्हणताय साहेब. आलं आलं लक्षात आलं माझ्या. तुम्ही काही काळजी करू नका साहेब. साहेब नका म्हणू. लाज नाही वाटत तुला? तू भावी मुख्यमंत्र्यांना साहेब म्हणायला लावतोस. तुला पाया पाड पाया पाड पाया पाया. अरे चुकलं 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 काय चुकलं? कुठं होतं इतक्या वेळ? हे काय आम्ही ते दौऱ्यावर गेलो होतो, गावात दौऱ्यावर गेलो होतो आम्ही, आणि इतरांनी मला साहेब कसं म्हटलं पाहिजे हे शिकवत होतो. अरे हो वा बाबण्या वा, या घरात तुझ्यासारखा जबाबदार माणूसच नाही दुसरा कोणी. समर साहेबांना गावागावात पोहोचवायची जबाबदारी तुझी. माझी? हा, आता आपले समर साहेब माहिती झाले पाहिजे लोकांना, त्यासाठी त्यांची पब्लिसिटी झाली पाहिजे. पब्लिसिटी आता त्यांचे मोठमोठे बॅनर्स लागणार आहेत गावागावात. सगळीकडं? हा सगळीकडं. मोठमोठे भले मोठे. चला आज त्यासाठी फोटोशूट आहे. लय उशीर झालाय. चला चला आपण जाऊया, लगेच निघूया. चल चल. अडकला सुमीचा पायलट, परत अडकला. आला फोटो आला का? नाही आला. माझा काढताय? कॅमेऱ्यात बसत नाहीये. माझं चालतंय. पोत देऊ का? पोत आधी पोट बाजूला करते, काढते. वा वा वा, या समर साहेब या, भावी मुख्यमंत्री पधार रहे हैं. काय फ्रेश दिसताय समर साहेब. वा मस्त. मग मला फोटो नकोय थे. अरे मग तुझं बॅनर कसं लागणार? तेच नकोय. बास का बॅनर नाही तो मुख्यमंत्री कसला आलाय हा फोटोग्राफर. नाही हे नाही झेपणार मला. काय? हे 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 आपलं काम आपण करावं ना, त्याचं काम त्याला करू दे ना. या काय मॅडम, फार मोठे फोटोग्राफर आहेत आपल्या भागातले. याच्या तारखा मिळत नाहीत. आजची पण नव्हती त्यांच्याकडे. एका लग्नाला तारीख दिली त्यांनी. मग काय तिप्पट पैसे देऊन आणले मी त्यांना. कधी 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 करावं लागतं ना पैशासाठी. जसं आत्ता केलंय तसं. बाकीच्या वेळेस फार इमाने इतबारे काम करतात हे. काय हो? हा हे मात्र आहे. आला डोंगर पोखरून उंदीर आला. या जबाबदार माणूस. कुठे होता इतक्या वेळ? काय मॅडम, या महिन्याचा अर्धा पगार कापून टाकू आपण याचा. नाही नाही नको, माझा पगार नका कापू. मग अजून कशात काही नाही तर कशाला एवढी सगळी पब्लिसिटी? आधी मला काहीतरी काम करू दे ना. नाही ना, आता तुम्ही नाही काम करायचं. तुम्ही भावी मुख्यमंत्री आहात. तुम्ही लोकांना कामाला लावायचं. दाखवतो बाबने. काय समर साहेबांना काय हवं नको ते बघ. नकोच आहे हे सगळं. फालतूपणा करू नको. सांगितलं तेवढं कर. चला करूया का फोटो सेशन? चल फोटो सेशनला सुरुवात कर. काय मॅडमचा हुकूम ऐकलास ना? हा आणि तो हात तसा असं असं काय? हा हे. मस्त. आता पुढचं काय? नरसू तुझे फोटो कशा करता काढतोयस? ते हे काय हा ते कॅमेराचे इंजिन जरा तापवत होतो. म्हणजे इंजिन तापलं ना की एकदम सॉलिड फोटो येतात. आता बघ समर साहेबांचे फोटो कसे कडाक येतील. तर रे चल समर साहेबांचे फोटो काढ. मम्मा हे काय चाललंय का सगळं? अरे काय म्हणजे नरसूने नाही सांगितलं का तुला? सांगितलंय सगळं समजून सांगितलं त्यांना. मामांनी सगळं सांगितलंय मला,
पण मम्मा मी काय म्हणतोय, काही म्हणू नकोस. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तू लोकांना माहित झाला पाहिजेस. आता परवा मी फोन लावायला सांगितलं होतं सगळ्यांना, तर कुणाला माहितीच नाही समर साहेब. असं कसं चालेल? भावी मुख्यमंत्री कसे दिसतात हे कळायला नको लोकांना. मम्मा हे सगळं पटतंय मला, पण माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आधी काहीतरी मला काम करू दे. त्याआधी सगळे हे बॅनर वगैरे नको वाटतंय मला. अहो समरसिंग, तुमच्या वडिलांसारख्या माणसाला मी 2 वेळा मुख्यमंत्री करून दाखवले. हा, एकदा 7 दिवस आणि एकदा 13 दिवस, टोटल 20 दिवस. ते 20 दिवसाचे असले म्हणून काय झालं, पण होते मुख्यमंत्रीच ना. त्यामुळे मला राजकारणात कधी काय करायचं हे नेमकं ठाऊक आहे. हे बाकी खरं आहे अनुराधा. फार चांगलं राजकारण खेळतेस तू. कसे दिसतात आपले समर साहेब? हा, अगदी माझ्यासारखा राजबिंडा. चला फोटो काढा, सुरू करा. सुरू कर. चष्मा लाव घे. असं वा. आता तर पाया सोडे. वा वा वा, क्या बात है, क्या बात है. क्या बात आहे. आता मागे बघा. आणि आता काय काय सुरू आहे? हे फोटो सेशन. कुणाचं? हे समर साहेबांचं. भावी मुख्यमंत्र्यांचं. कुणाचं? हे भावी मुख्यमंत्र्यांचं. मग हे नवरदेवाचे फोटो काढल्यासारखे काय फोटो काढताय? हं? हा, मी पण तोच विचार करतोय मगाचपासून. हा, असे काय फोटो काढतोय? एक फोटो काढ. अरे मग तू सांग ना यांना कसे काढायचे फोटो ते. मला सांगावं लागणार. समर साहेब, हे बघा, पहिले असे हात वर करायचे, असे. असे हा, पुढचा असं असा एक हात वर करायचा. असा. तुम्ही ते चुकलं माझं. परत कधीच खोटं बोलणार नाही. तुम्ही खरं बोलण्याचा लाड करती आणि खोटं बोलण्याची चंपी. करू का चंपी? नाही 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 नाही. हाय काय बघितलं का साहेब, तुम्ही खोटं बोलणाऱ्याची चंपी करते. माझं अजून लगीन होयाचं आहे. माझी चंपी केल्यामुळं मोग्यांसारखाच दिसन मी. रे बबन, ते सगळं नंतर. आधी माझे फ्लेक्स कोणी बघू नये यासाठी काय करायचं ते बघ. त्यासाठी चालू आहे आपण. सुमे सुमे, अगं बोंब झाली. ए, आमच्या जरा. आता आणि काय झालं? तुम्ही अगं जरा मोठा प्रॉब्लेम झालाय. ए पोरांनो, जा परत. परत जर का खोटं बोलले ना तर याद राखा. चला. हा, सांगा आता आणि काय झालं? त्या पायलटचं काय नाही ना? हो, तेच का परत? आता आणि काय झालं या येळेला? अगं पायलट साहेब परत अडकलं. बबन्या, तुझ्या त्या पायलट साहेबाला अडकण्याशिवाय दुसरं काही येत नाही का रा? विमान चालवता येतं ना. म्हणजे ते पण तू शिकवलं होतंस म्हणा. ठीक आहे ठीक आहे, चला आत. सांगा काय बोंब झाले ते. या. अरे या की या. सुमे अगं मी. बस आधी बसा. तात्या, तेवढे 2 ताटे वाढून आणो. सुमे, त्या ड्रायव्हरने माझ्या डब्याचे पैसे दिले नाहीत अजून ना. सुमे, सुमे मी देतो तुला पैसे. ड्रायव्हर, तुला लोड घेऊ नको रे पैशाचा. तात्या, ते माझं मी बघते. तुम्ही ताट आणा 2. सुरेश आहे माझा उपास आहे बरं का. खिचडी आणि खिचडी.
झालं परत? तुझे मागच्या वेळी सांगितलं होतंस ना, ते पायलट साहेबांना सुद्धा पटलं. पटणारच. पुढं? त्यामुळे त्यांनी ते राजकारण वगैरे सगळं मैत्रिणीपासून लपवायचं ठरवलंय. पण आता ताई मॅडमनी पायलट साहेबांचे एक बॅनर गावभर लावायचं ठरवलंय. अरे मग बरोबरच आहे की. फ्लेक्स लावल्याशिवाय कोणी पुढारी होते व्हय? पुढे काय? पुढे काय, झालं ना सगळा घोळ इथेच. हा, आता लावलेलं फ्लेक्स ती मैत्रीण बघणार, साहेब असणे मला अंगठ धरायला लावणार. तुम्हाला का अंगठ धरायला लावणं? तू आता काय करायचं ते सांग ना. तिनं ते साहेबांचे बॅनर आणि फ्लेक्स बघायला नको आहेत. तुमचा साहेब लेस घाबरतो बाबा त्या मैत्रिणीला. काय हाडळ बिडळ नाही ना होती? अप्तारा, सुमे, तुझी फुकाटची ताट लय वाढली त्या. मी सगळा हिशोब मांडून ठेवलाय. फुकट नाही, उदारी म्हणा. बिचाराचा पैसा अडकलाय म्हणून त्याला काही उपाशी मारता काय? आडल्या नडल्याची मदत करावी, पुण्य मिळतं त्याने. एवढं पुण्य मिळून कुठल्या राजाची राणी होणारच कोणाच ठाऊक. सुमीला गरज नाही कुठल्या राजा बिजाची. मला आपला साधा पोळा नवरा पाहिजे. काय करायचं त्याचा महाल घेऊन? माणूस चांगला पाहिजे फक्त. ए सुरेश, अरे तुला सांगितलं होतं की उपास आहे माझा. ते काय वाढलंय ताटात? हायच का तुझं अजून? बबन्या, अरे ताट बदलल्यात नुसती. खा. पुढे काय झालं त्या पायलटचं मग? तीच की, आता गावात सगळे बॅनर लागणार आणि बोंब होणार. मग मैत्रीण आहेच हातात हंटर घेऊन. ऐका, ताट बदला. अगं तुम्ही, माझा उपास आहे तर. अरे येड्या, ताट बदला म्हणजे फोटो बदला. तुमच्या त्या पायलटच्या फोटोच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचा तरी फोटो चिटकवा. कोणाचा? तुझा चिटकाव. माझा नको बाबा, मामासाहेब जीव घेतलेली माझा. हा, ही आयडिया भारी आहे. हे असंच करू. साहेब काय बोलताय? पुण्य मिळावं, लगीन व्हावं म्हणून मी उपास धरलाय, आणि तुम्ही उपासा दिवशीच माझं काम तमाम करायला लागलाय. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, असं काही होणार नाही. तुम्ही तू सांगितलेले उपायच मी करतो. मी करतो. मी करतो म्हणजे पायलट साहेबांना सांगतो. हे तोडगा लय भारी. ताट बदला, फोटो बदला. काही ताई, तू अजिबात काय काळजी करू नको. हे बघ, असं मस्त बॅनरचं डिझाईन केलं ना की भारीच आहे. असा मस्त समर साहेबांचा असा फोटो लावलाय, मस्त हात बीत जोडून असा दिसतोय ना राजबिंडा. लोकांना असं लांबनं पण असं दिसेल एवढा मोठा प्लेस करणार मी. हा जी, हे बघ, हे बघ, असं ना यमक जुळले. सिंह सिंह, त्यामुळे राजकारणात आपला समर आजपासून सिंह. छावा. शेरसिंग मी आहे आणि माझा मुलगा समर छावा. वा वा. लोक काय म्हणतात हो तुम्हाला? पावशेर मंत्री पाटील. हो ना, मग ह्या डरकाळ्यात इथे बाहेर लोकांदेखत मारायच्या, इथे नाही. हो हो. काय म्हणत आहे, पण भारी झालंय डिझाईन. मला इतकं आवडलं ना की माझीच पाठ थोपटून घ्यावीची वाटते. शाब्बास नरसू मामा. या या समरसिंग या. नरसू, अरे समरला दाखव ना फ्लेक्सचं डिझाईन. म्हणजे त्याच्या आवडीने झालं पाहिजे सगळं, नाही का? म्हणजे काय, बघ बघ, असं मस्त डिझाईन केलंय बघ. एवढं बारकं होय, दुर्बीण घेऊन बघायला लागेल त्याला. बाबने, काय आधीच आपली अक्कल कमी, त्यात या क्षेत्रातलं ज्ञान आपलं शून्य. हे शॅम्पल डिझाईन आहे, शॅम्पल. कळलं का? सॅम्पल डिझाईन. मामा त्याच्यावर कशाला चिडताय उगाच? बरं त्याचं जाऊ दे, पण तू बघ ना, हे बघ, असा ना 15x20 असा मोठाच्या मोठा बॅनर बनणार. इकडं डाव्या तुला हा असा तुझा फोटो आहे ना, तो मोठाच्या मोठा येणार, असा मस्त हातबीत जोडलेला. आणि असं इथं लिहिलंय, हार्दिक शुभेच्छा माननीय माजी मुख्यमंत्री श्री शेरसिंग मंत्री पाटील यांचे सुपुत्र माननीय श्री समरसिंग शेरसिंग मंत्री पाटील यांच्या राजकारणात येऊन समाजसेवेचा वसा हाती घेतल्याबद्दल त्यांचे समस्त ग्रामस्थ तर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि अशी मस्त टॅगलाईन दिली. चर्चा तर होणारच. आणि असे खाली असे ताईचे आणि भाऊजींचा फोटो लावलाय आणि त्याच्या खाली लिहिले आमचे आधारस्तंभ. आणि म्हणजे इकडे उजव्या हाताला आपला माझा फोटो एवढाच आपला. आणि त्याच्या खाली लिहिले मोलाचे मार्गदर्शन. आणि खाली लिहिले शुभेच्छुक युवा प्रवर्तक सामाजिक मंडळ प्रभूची वाडी. असं वाटलं मस्त रे. काय समरसिंग, आवडलं ना तुम्हाला डिझाईन?
नाही नसला आवडलं तर बदलून घेऊ आपण लगेच, नाही का? हा, नाही 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 मामा, छान आहे, आवडलं मला. ये बात मी म्हणलं ना ताई तुला, या नरसुमामानी केलं म्हणजे समरला आवडणार नाही असं होणारच नाही. असतं काय तू एक काम कर, ठीक आहे, हे पेनड्राईव्ह आहे, ह्याच्यामध्ये डिझाईन आहे, म्हणजे सॉफ्ट कॉपी म्हणतात त्याला. असं तुला नाही काढणार ते सॉफ्ट कॉपी वगैरे. तू जा आपल्या नेहमीच्या फ्लेक्सवाल्याकडे जा, त्याला दे आणि त्याला सांग म्हणा उद्याच्या उद्या 15-20 फुटाचे असे 15-20 बॅनर पाहिजे, म्हणजे आपली पोरं त्याच्याकडे जातील, उद्या गावामध्ये सगळे असे फ्लेक्स लावतील त्याच्याकडनं कलेक्ट करून. हा, पण त्याच्या आधी एक काम करायचं, एक फ्लेक्स घ्यायचा, असा मस्त गिफ्ट रॅपर मध्ये गुंडाळायचा, त्याला अशी मस्त लेस बीस मारायची आणि इकडे बंगल्यावर पाठवून द्यायचा. बंगल्यावर आला की ताई मॅडम त्याचं मस्तपैकी उद्घाटन करतील. हे उद्घाटन झालं की पोरांना सांगायचं गावात फ्लेक्स लावून टाक, चल लवकर जा, आणि त्याला म्हणा हा एका रात्रीत फ्लेक्स पाहिजे, या नरसुमामानी सांगितलंय. चल. काय म्हणला? हो हो म्हणलो. काय नंदी पाहिला असेल की मान काय आलो तू? जातो जातो म्हणलं. मग जा की, बोलल्याप्रमाणे वागत नाही हल्ली तू, जा लवकर चल. मामा मी माझ्या खोलीत जाऊ? जा, जेवायच्या वेळेला वेळेवर खाली यायचं. हा हा हो येतो मी. बेस्ट ताई. उद्या एकदा तू बॅनरचं उद्घाटन केलं की पुढचं काम सगळं सुरळीत पार पडेल बघ. तुझ्या तोंडात साखर पडू दे नरसू. अगं पडणारच ताई, ऑलरेडी माझं तोंड गोड झाल्यासारखं वाटतंय मला. आणि हा, आपण या फ्लेक्स शिवाय पेपर मध्ये मोठीच्या मोठी एक ऍड पण दिली. उद्याच पेपर मध्ये येणार ती. एकदा का पेपर मध्ये ऍड आली की आपले समर साहेब घराघरात मनात पोचणार लोकांच्या. होणार, माझा मुलगा मुख्यमंत्री होणार. हा, साहेब साहेब हो साहेब. अरे बबन, ये वरती वरती वरती, सावकाश सावकाश. आता मागच्या दारानं आलोय खरा, पण हे जर मामासाहेबांनी कळलं तर बुकूनच पडते माझ. हे काही नाही, तू सांग त्यांनी तुला जो पेनड्राईव्ह दिला ना तो तू सरळ जाऊन फ्लेक्स वाल्याकडे दिलास. पेनड्राईव्ह दे. पण मी फ्लेक्स वाल्याकडे गेलोय कुठं अजून? येऊ का जाऊ मी? अरे मला पेनड्राईव्ह दे. आणि मग त्या फ्लेक्स वाल्याला अरे हो फोटो बदलून द्यायचा आहे नाही का? घेण्यातच नाही माझ्या. काल सकाळपासून मामासाहेब माझ्यावर लई कावली, उगाच बोलते ती मला. बबन ऐकून सोडून द्यायच्या असल्या गोष्टी. बर मी माझा फोटो इथे चेंज करतोय, दुसरा कोणाचा टाकायचा? कुणाचं टाकता आता? कसलं खत्र्या दिसते ती. मी बघा कसला एक नंबर दिसते. कसं आहे? मी नाही नाही माझा नको, माझा फोटो काढून द्या. मामासाहेब असले कळलं तर जीव घेतलेले माझा काढा फोटो. अरे तुझा काय संबंध बाबा, त्यांनी तुला जसा पेनड्राईव्ह दिला तसं तू फ्लेक्स वाल्याकडे नेऊन दिलंस, कळलं? हा, तू मामाचं बोलणं फार मनावर घेत जाऊ नकोस रे. मी नाही त्यांचं बोलणं मनाव घेत, पण कधी कधी असं वाटतं त्यांची चांगली जिरवाई, पण कशी जिरवायची तीच कळत नाही मला, म्हणून मी गप आहे. नाहीतर अरे तू काही काळजी करू नकोस रे, मामाचं काय करायचं बघू आपण. ओके, चेंज सक्सेसफुल. जातो आता. हा अरे लय उच आहे ती. येताना कसं आलास मग? येताना असं
जातो.